वर्षभरातच छत्रपती संभाजीनगरमधील नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला भेगा, एबीपी माझानं बातमी दाखवल्यावर तातडीनं दुरुस्तीला सुरुवात। गुजरातमधील निवडणुकीत भाजपचा खर्च समृद्धीच्या माध्यमातून झाला, आमदार रोहित पवार यांचा गंभीर आरोप। समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या कारण त्यात भ्रष्टाचार झालाय, पण सरकारला त्याचं काही नाही, नाना पटोलेंची सरकारवर टीका। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहा आणि चालक राज ऋषीला घटनास्थळी नेत घटनेचं रिक्रिएशन, त्यानंतर मिहिर आणि राज ऋषीची समोरासमोर बसवून चौकशी। दारू पिण्यासाठी मिहिरनं बारमध्ये खोटं वय सांगितल्याचं उघड, मिहिर शहानं दारू पिण्यासाठी 27 वर्ष नमूद असलेलं ओळखपत्र दाखवलं। कावेरी नाखवांचा जीव 10 लाखांचा आहे का? वरळी अपघातावरून राऊतांचा सवाल, कठोर शिक्षेशिवाय पैसे वाटण्याला अर्थ नाही, राज्याचे गृहमंत्री बिनकामाचे, संजय राऊत यांची टीका। संभाजीराजे छत्रपतींनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं बैठकीचं निमंत्रण नाकारलं। विशाळगड अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजीराजे छत्रपतींना बैठकीला पाचारण केलं होतं। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सगळ्यात जास्त जागा हव्यात, राज्यातील भाजपचे नेते 180 जागा लढवण्यावर ठाम, जेवढ्या जास्त जागा लढवू तेवढा जास्त फायदा होईल, भाजपच्या राज्यातल्या नेत्यांचं मत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या विधान भवनात मतदान, मतांचं गणित आमदारांना समजवण्यासाठी सगळ्या पक्षांचं नियोजन, उद्या सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत विधान परिषदेचं मतदान। विधान परिषद सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा, सत्तेत सहभागी होताना विधान परिषद सभापती पद देण्याचं आश्वासन देण्यात आल्याची सूत्रांची माहिती। भाजप आणि शिवसेनेचाही सभापती पदावर दावा, भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे इच्छुक। नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 8 जागा लढण्याची ठाकरे गटाची तयारी, 8 जागांवर मजबूत स्थितीत असल्याचा ठाकरे गटाचा दावा, ठाकरे गटानं दावा ठोकल्यानं आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता। चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा जागांवर ठाकरे गटाचा दावा, वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागांसाठी ठाकरे गट आग्रही, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदेंनी भास्कर जाधवांकडे या संदर्भातला अहवाल सुपूर्द केला। मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटीलही महाविकास आघाडीचे उमेदवार, रणनीतीनुसार 3ही उमेदवार निवडून येतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणताही ताणतणाव नसेल, खासदार संजय राऊतांची जागावाटपावरून प्रतिक्रिया। पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली, आजपासून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रुजू झाल्या। पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील अनधिकृत दुकानांवर महापालिकेची कारवाई, 90 पेक्षा अधिक छोट्या आणि मोठ्या दुकानांवर बुलडोझर। शहापूरजवळ समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या आणि 2 गावांना जोडणाऱ्या पुलाला मोठं भगदाड, या पुलावरून वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली, हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली, लवकरच येतोय सीझन 2। मनसुद्धा तुझं होई मनसुद्धा तुझं।